मधून निर्माण झालाय की काय, अशा पद्धतीची स्थिती परिस्थिती आता आपल्याला पुण्यामध्ये दिसून येते। पक्षश्रेष्ठी नक्की काय या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, या सगळ्यामध्ये काय नक्की निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सुनील टिंगरे जे आहेत ते देखील फॉर्म भरायला चाललेले आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर देखील काही नाराजी दिसत आहे, मात्र त्यांनी देखील पळ काढलेला आहे। अगदी अवघे काही तास किंवा मिनिट जे आहेत ते शिल्लक राहिलेले आहेत आणि ते देखील आता उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रवाना झालेले पाहायला मिळते। माध्यम देखील त्यांचा मागोवा घेतात, त्यांना विचारतात की आतमध्ये नक्की काय झालं, नाराज आहेत का सुनील टिंगरे? नाराज आहे। तर सुनील टिंगरे हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरण्याकरता म्हणून राष्ट्रपतीच्या कार्यालयामधून निघालेले आहेत, अशा पद्धतीची माहिती मिळते। मात्र नक्की काय घडणार आहे, उमेदवार नक्की कोण आहे, याची स्पष्टता मात्र अजूनही पक्षानं दिलेली नाही आहे। पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याबाबत अजूनही संभ्रम आहे कार्यकर्त्यांमध्ये, त्यामुळे नक्की काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुण्याची ही जागा एकच जागा आहे आणि या एका जागेकरता दोन उमेदवार हे इच्छुक आहेत। दोन्हीही उमेदवार हे आपापल्या ठिकाणी अतिशय प्रतिष्ठित अशा पद्धतीचे उमेदवार म्हटलं जातं। त्यापैकी एक विक्रम काकडे, संजय काकडे हे पितापुत्रांनी थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपमधून, आणि सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आहेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। माझ्यासोबत आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आहेत। उमेशजी, स्वागत आहे तुमचं। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नमस्कार, येतो। नक्की काय निर्णय घेणार आहात, काय नेमकं होतंय त्या ठिकाणी, काय घडतंय? आपल्याला अधिकृतपणे निर्णय त्या ठिकाणी सांगितलेला होता। त्यावेळेला सर्व प्रमुख नेते दिलीपराव वळसे पाटील साहेबांपासून सगळे सिनियर नेते त्या ठिकाणी, आमदार सगळे उपस्थित होते। त्याच वेळेला आपल्याला सांगितलं की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सर्वच उमेदवारांनी आणि प्रमुख नेत्यांनी निर्णय घेण्याचा सर्वाधिकार दिलेला होता। आदरणीय वहिनींनी सर्व उमेदवारांच्या बरोबर, पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबर आणि या निवडणुकीतला प्रामुख्याने जो मतदार वर्ग आहे त्यांच्याशी चर्चा करून आणि एकंदरीत रणनीतीचा आणि सगळ्या बाजूचा विचार करून विक्रम संजय काकडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आणि त्यांना उमेशजी, जे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, पुण्यामधल्या लोकांचं जे म्हणणं आहे, तिथल्या जे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं जे म्हणणं आहे, त्याच्यानुसार आत्ताच प्रवेश घेतलेल्या उमेदवाराला उमेदवारी देणं म्हणजे जुन्या कार्यकर्त्यावरती अन्याय करणं असं होत नाही का? एक लक्षात घ्या, पक्षाच्या संदर्भानं वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या कंगोऱ्यातून विचार करून काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात। पक्षवाढीच्या दृष्टीने आताच्या परिस्थितीमध्ये भविष्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात। पक्ष जर वाढत असेल तर प्रामाणिक कार्यकर्ता पक्षवाढीच्या दृष्टीनं घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देतो। पक्ष नेतृत्वाने या सगळ्याच बाजूचा सर्वांगीण विचार करून या संदर्भानं निर्णय घेतलेला आहे। काही कार्यकर्त्यांना तसं वाटू शकतं, कारण त्या ठिकाणी प्रत्येक इच्छुक उमेदवाराचे काही फॉलोअर्स असतात, त्यांना वाटत असतं आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी आणि ते अनेक वर्षापासून या सगळ्यामधून एक वेगळं चित्र जनतेसमोर जातं असं वाटत नाही? कारण दुसरीकडे जी चर्चा होतीये पुण्यामध्ये, जी आम्ही आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्हालाही जे कळतंय की त्या ठिकाणी पैशांची घेवाणदेवाण असेल किंवा आर्थिक व्यवहार असतील, अशा पद्धतीच्या चर्चा व्हायला लागल्यात पुण्यात। अहो मग मला सांगा, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच बाबतीमध्ये अशा पद्धतीने कशी काय मान्य होऊ शकते? आज 5 उमेदवार भारतीय जनता पार्टीनं जे जाहीर केलेले आहे त्या एकूण उमेदवारापैकी ते नॉन बीजेपीच होते आधी। आता प्राजक्त तनपुरे तर काल आले आणि लगेच घेतलं। मग त्या संदर्भानं आपण मान्य करतो का? कारण नसताना आमच्या पक्षाच्या संदर्भानं वेगळ्या पद्धतीचं असं नॅरेटिव्ह सेट करणं किंवा मांडणं हे चुकीचं आहे। वेगवेगळ्या पातळीवर विचार करून, आणि इथं तसं काही तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय तो अँगल अजिबात निवडणुकांमध्ये नसतो। नाहीतर टाटा, बिर्ला, अंबानी हे सगळे त्या ठिकाणी उमेदवार झाले असते
लढवल्या असत्या आणि सगळे पैसेवाले तुम्हाला विधानमंडळात आणि संसदेमध्ये दिसले असते. मग असं कधी आता होत आता नसतं. निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय? अधिकृत घोषणा का होत नाहीये? कारण दोन्हीचे उमेदवार तुम्ही बघितले, दोन्ही उमेदवार आता जे आलेले काकडे असतील किंवा तुमचे पूर्वीचे जे उमेदवार आहेत टिंगरे, हे दोघंही तगडे उमेदवार आहेत तुमच्यासाठी. निर्णय व्हायला पाहिजे होता, अवघे काही मिनिटं आहेत शिल्लक. तुम्ही कदाचित तुमच्या चॅनलचा प्रतिनिधी इथं होता का नाही माहित नाही, परंतु सकाळी सुनेत्रा वहिनींच्या निवासस्थानी त्या ठिकाणी सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय झाला. उमेदवार हे उमेदवारी अर्ज भरायला रवाना झाले आणि त्या ठिकाणी सगळ्या प्रतिनिधींच्या समोर मी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं, उमेदवाराची घोषणा केली वहिनींच्या वतीनं. जी, मग आता अजून आपल्याला वेळेने असं दोन-दोन निश्चितपणानं म्हणता येतं की तुमचे उमेदवार हे विक्रम काकडेच आहेत या विधान परिषदेच्या निवडणुकीकरता? काकडे हेच आमचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत, महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. टिंगरेंना त्या ठिकाणी अर्ज भरण्याच्या करता जे सांगितलेलं आहे ते सुरक्षिततेचा भाग म्हणून त्या ठिकाणी कुठं अर्जात तांत्रिक चूक राहिली ना अर्ज बाद झाला तर आमचा पर्यायी अर्ज असावा म्हणून ते भरलेले असतात. आणि ही पद्धतच असते प्रत्येक निवडणुकीमध्ये, अशा पद्धतीनं एक दुसरा अर्ज भरून ठेवला जात असतो आणि त्याचा तो भाग आहे. जी, धन्यवाद. आपण आमच्याशी बोललात त्याकरता. उमेश पाटील आपल्यासोबत होते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार हे विक्रम काकडे असणार आहेत. त्यांचाच उमेदवारी अर्ज भरला जातोय. दुसरा अर्ज जो सुनील टिंगरे यांचा भरला जातोय हा खबरदारीचा उपाय आहे. उद्या काकडे यांच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी निघाल्या तर त्यांचा अर्ज बाद झाला तर सुनील टिंगरेंना ही उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला असं म्हणता येऊ शकतं आत्ता की विक्रम काकडे हेच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत विधानसभेच्या या निवडणुकीकरता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आत्ताच आपल्या वाहिनीशी संवाद साधला आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार हे विक्रम काकडेच असणार आहेत. सुनील टिंगरे यांना देखील एबी फॉर्म दिला गेलाय, मात्र तो खबरदारीचा उपाय म्हणून दिला गेलेला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.